चला तर मग आज काय खायचं नाश्त्याला? महाराष्ट्रीयन पद्धतीचं थालीपीठ ना. प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आवर्जून केलेलं हे महाराष्ट्रीयन पद्धतीचं थालीपीठ मस्त खमंग खुसखुशीत लागतं. हिरव्या चटणीबरोबर असं मस्त सर्व करायचं. इथं पालक बारीक चिरून घेतला आहे, त्यात गव्हाचं, तांदळाचं, ज्वारीचं, बाजरीचं, बेसनचं पीठ घालायचं आहे आणि मस्त त्याच्यामध्ये मग धने जिरे पावडर, गरम मसाला पावडर, तीळ, हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे. जसं भाकरीसाठी पीठ भिजवून घेतो ना अगदी तसं, आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत चटणी करायची आहे. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, पाणी घालून छान चटणी तयार करायची. आता पीठ भिजलं आहे छान. आता पॅनवर थोडंसं तेल स्प्रे करून तीळ घालायचं आहे आणि डायरेक्ट तव्यावर थालीपीठ थापायचं आहे. वरून खालून मस्तपैकी असे छान तीळ लावायचे, तेल स्प्रे करायचं आहे आणि असं खमंग खुसखुशीत थालीपीठ भाजून घ्यायचं आहे की नाही? मस्त दिसायला जेवढं छान तेवढंच चवीलाही मस्त. एकदा हे करून खाल तर पुन्हा पुन्हा मागाल. आणि मुलं तर म्हणतील, आई रोज हे थालीपीठ आपल्याला नाश्त्याला कर बरं का. तर मग काय, कशी वाटली रेसिपी? आहे ना मस्त?